नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, पाऊस तर थांबायचं अजिबात नाव घेत नाहीये आणि आपले तर जिभेचे चोचले तर वाढतच जातात. पाऊस पडते म्हटलं की भजी, गरमागरम तळणीचे पदार्थ प्रत्येकाला खावंसं वाटतं. आता मी सगळ्या नमुन्याचे सगळ्या वेगळ्या पद्धतीने भजी करून खाल्लेलं आहे. आज मी हे ट्रेंडिंग पदार्थ करून बघावंसं असं वाटलं तुमच्यासोबत आणि ते शेअर करावं सुद्धा वाटलं. माझं खूप छान झालं होतं म्हणून मी तुमच्यासोबत आजची रेसिपी शेअर करणार आहे. मक्याची भजी. आता इथं मक्याचं सीझन सुद्धा सुरू आहे. मक्का ते उकडून नेहमी तर खातच असतो. आता मी मक्याची भजी करून बघावं आणि ते कसं लागतात आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मक्याची भजी कसं बनवणार आहे. इथं मी जास्त नाही घेतलेलं आहे. फक्त एक मक्याच्या कणसाचं मी भजी बनवणार आहे. त्यासाठी इथे एक मक्का सुरीनं कट करून घेतलेला आहे. जाडसरच कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी उभा चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे आणि लसूण अद्रकचं थोडंसं पेस्ट घातलेला आहे. 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. अख्खा जिरे घातलेला आहे. थोडंसं ओवा घातलेला आहे. जे आम्ही नॉर्मल भजीसाठी वापरतो ना त्याच थोडंसं घालायचं यामध्ये. अगदी थोडंसं हळद घातलेलं आहे आणि इथं लाल तिखट सुद्धा घातलेलं आहे. चवी प्रमाणात घालायचं, तुमच्या आवडी प्रमाणात घालायचं. या अगोदर पण इथे हिरवी मिरचीचा वापर केला आहे, त्या प्रमाणात तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. आता हे सगळं हाताने स्मॅश करून घ्यायचं. छानपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ह्याला ना थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. इथं साधारण 2 चमचे असं मक्याचं पीठ आणि 2 चमचे असं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. साधारण अर्धी वाटी असं मी हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्येच अगदी थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही. अगोदर ह्याला छानसं घालून चोळून घ्यायचं. ह्याला अगदी थोडंसं जितकं लागेल तितकंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. साधारण इथं 2 ते 4 चम्मच असं पाणी लागतं, खूप जास्त पाणी लागणार नाहीये. तुम्ही आवर्जून मक्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालायला विसरू नका. यामुळं ना ह्या भज्याला कुरकुरीतपणा आणि वेगळं चव येतं. मला असं अगोदर वाटायचं की भजी करण्याच्या अगोदर मक्का म्हटलं की थोडासा स्वीटनेस असतो. भजीमध्ये स्वीटनेस आवडत नाही कोणाला सुद्धा. मला सुद्धा स्वीटनेस थोडंसुद्धा चालत नाही. मला वाटलं होतं हे कसं पद्धतीनं बनवेल. चला, ट्रेंडिंग चालू आहे तर आपण सुद्धा करून बघावं आणि कसं वाटते ते तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी हे आजचं थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अगदी थोडंसं 2 ते 4 चमचे असं पाणी घातलेलं आहे. भरपूर कोथिंबीर घालायचा. कोथिंबीरला थोडाही सुद्धा कंजूसपणा करायचा नाहीये, त्यामुळं ना एक नंबर चव लागते. तुम्ही बघू शकता खूप जास्त पाणी घातलेलं नाहीये. साधारण 2 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर इथं कढईमध्ये अगोदरच मी तेल तापत ठेवलेलं होतं. जसं आपण खेकडा भजी किंवा कांद्याची भजी सोडून घेतो त्या प्रमाणात इथं तुम्ही तेल तापलं की सोडून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ह्याला घाई करायचं नाहीये, गॅस मोठा ठेवायचा नाहीये, बारीक मंद आचेवरतीच तळून घ्यायचं. त्यामुळं ना ह्याचे ना मध्येपर्यंत थोडं शिजलं जातं किंवा तळलं जातं, कच्चं राहत नाही आणि कुरकुरीतपणा येतो. तुम्ही बघू शकता पूर्ण मध्येपर्यंत छानसं वाफलं गेलेलं आहे आणि छान कुरकुरीत सुद्धा झालेलं आहे. तुम्हाला खोटं वाटणार नाहीये, एक नंबर असं भजी झालेला. थोडं सुद्धा स्वीटनेस नाही. मक्यामुळं ना एक वेगळंच चव लागलेलं आहे. भजीमध्ये तर भरपूर प्रकारचे भजी केले, त्यापैकी एक हे भजी मक्याचे मला तर खूप आवडले आणि माझ्या घरच्यांना तर सगळ्यांना खूप आवडलेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ट्राय केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायलाच विसरू नका. चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद.